अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. बोला हर हर महादेव. बघा, उद्या दुसरा श्रावणी सोमवार आला आहे. बघा ना, किती लवकर या श्रावण महिन्यातील दिवस जात आहेत. आपण सेवा चालू आहेत, आपले उपाय चालू आहेत. गुरु चरित्राचं पारायण कोणी केलं, कोणी श्री स्वामी चरित्र सारामृताचं, रुद्राभिषेकाची सेवा. म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये ज्या सेवा जमतील त्या सेवा आपण करत आहोत. 11 गुरुवाराची सेवा, सत्यनारायण, जे काही जमतं. पण सेवेसोबत आपल्याला काही प्रभावशाली उपायही करायचे आहेत. आणि तो प्रभावशाली उपाय कोणता आहे, कसा करायचा, याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या YouTube चॅनलमध्ये. बघा, श्रावणातील दुसरा सोमवार. हा उपाय आता असं नाहीये की उद्याच तुम्ही करू शकता. उद्या करा, पुढच्या सोमवारी करा किंवा त्याच्या पुढच्या सोमवारी करा. पण हा उपाय तुम्ही नक्की करा. कारण की जर तुम्ही हा उपाय श्रद्धेने केला ना, तर तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळणार आहे आणि त्या उपायाचा अनुभव येणार आहे. त्यामुळे श्रद्धेने उपाय आपल्याला हा करायचा आहे. कारण की उद्या कोणाची मासिक अडचण आली किंवा सुतक असेल, तर उद्या करायला शक्य होणार नाही. त्यामुळे तुम्ही पुढच्या करा किंवा त्याच्या पुढच्या सोमवारी करा. उद्या शक्य होत असेल, तर उद्या केला तरी चालेल. आता उपाय काय आहे? उपाय हा आहे की आपल्याला बघा, उपाय तुम्ही घरी पण करू शकता आणि मंदिरात पण. पण मी सजेस्ट करेल की तुम्ही मंदिरात हा उपाय करा. कारण की मंदिरामध्ये सात्विकता, पॉझिटिव्हिटी घरच्यापेक्षा जास्त असते. त्याच्यामुळे मंदिरात करायचं आहे. आता मंदिरात काय करायचं? आपण दर सोमवारी मंदिरात तर जातच असतो. शिवलिंगाला आपण दूध अर्पण करतो, जल अर्पण करतो, शिवामूठ अर्पण करत असतो, बेलपत्र अर्पण करत असतो, फुलं अर्पण करत असतो आणि यातीलच एका वस्तूसोबत आपल्याला हा उपाय करायचा आहे. बघा, आपण जे काही बेलपत्र घेऊन जाणार आहेत ना, कोणी आपल्या म्हणजे प्रत्येकजण, कोणी 108 अर्पण करतं, कोणी 11 अर्पण करतं, कोणी 1 अर्पण करतं. जेवढे शक्य होतील तेवढे. पण मी सांगेल, उपाय करायचा असेल ना, तर तुम्ही शक्यतो एकच बेलपत्र अर्पण करा. कारण की आपल्याला उपाय बेलपत्रासोबतच करायचा आहे. आता काय करायचं, एक बेलपत्र घ्यायचं, 3 पानं असणारं. फाटलेलं नको, कुठेही खराब झालेलं नको, ताजं चांगलं बेलपत्र घ्यायचं आणि ते बेलपत्र आपल्याला शिवलिंगाला अर्पण करायचं आहे. शिवलिंगावर अर्पण केलं ना, आपलं लक्ष त्या बेलपत्रावरती, आपली नजर त्या बेलपत्रावरती पाहिजे आणि बेलपत्र अर्पण केल्यानंतर आपल्याला 11 वेळा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं 11 वेळा बोलायचं आहे. बघा, आपली खूप इच्छा असते की आपण 108 वेळा म्हणावं, ओम नमः शिवायचा जप करावा, शिवाष्टोत्तर नामावलीचा जप करावा, पण म्हणावं. पण काय होतं ना, की गर्दी एवढी असते ना, की आपल्याला मंदिरामध्ये तेवढा वेळ मिळत नाही. त्याच्यामुळे आपल्याला फक्त 11 वेळा ओम नमः शिवाय बोलायचं आहे. आणि त्यानंतर आपली जी काही सेवा आहे ती करून झाल्यानंतर तेच बेलपत्र जे आपण अर्पण केलेलं आहे, तेच बेलपत्र उचलून आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. आता तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नाही आहे, मंदिरातही हा उपाय करणं शक्य नाही आहे, तर तुम्ही घरी रुद्राभिषेक घालणार असाल, तर त्यावेळी तुम्ही बेलपत्र अर्पण करू शकता. किंवा मग रुद्राभिषेक घालून शकत नसाल तुम्ही, तर तुम्ही जलाभिषेक करत असाल, फक्त पिंडीची महादेवांची सेवा करत असाल, त्यावेळी तुम्ही बेलपत्र वापरलेलं ते तुम्ही घ्यायचं आहे आणि तिजोरीत ठेवायचं आहे आपल्याला. आता तिजोरीत ठेवताना काय बोलायचं आहे? बघा, कुठलाही उपाय ना, आपली श्रद्धा असल्याशिवाय, आपला विश्वास असल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे कोणताही उपाय तुम्ही श्रद्धेने करायचा आहे. जिथे श्रद्धा असते ना, तिथे नक्कीच त्या सेवेचा अनुभव येतो, त्या सेवेचं फळ मिळतं. त्याच्यामुळे आपल्याला हा उपाय श्रद्धेने करायचा आहे. आता तुम्ही जेव्हा बेलपत्र उचलणार तिथून, जे आपण अर्पण, मग मंदिरात असेल तर आपल्याला आपलं बेलपत्र कोणते त्याच्यावरती नजर ठेवावी लागणार आहे. दुसऱ्याचं उचलून आणायचं नाहीये. पण घरी करणार असाल तर आपल्याला माहिती आहे, की सगळे काही बेलपत्र आपलेच आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ते बेलपत्र उचलून तिजोरीत, जिथे आपले पैसे आहे किंवा सोने नाणे ठेवतो, तिथे आपण हे बेलपत्र ठेवू शकतो. बेलपत्र ठेवताना प्रार्थना करायची आहे, की "हे महादेवा, माझ्या घरामध्ये कधीच आर्थिक अडचण येऊ नको. जी आर्थिक अडचण आलेली आहे ती दूर व्हावी. पैशाची टंचाई मला भासू नये. मला जेवढं हवंय, मला जेवढं गरजेचं आहे तेवढं मला मिळू दे." अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी देखील हा उपाय करू शकता.
मुलांना चांगली नोकरी मिळावी यासाठी देखील उपाय करू शकता. पण ते बेलपत्र तुम्ही तुमच्या मुलांच्या वॉलेटमध्ये वगैरे जर तो व्यवस्थित जपून ठेवणार असेल, तर तुम्ही त्याच्या वॉलेटमध्ये देखील बेलपत्र ठेवू शकता. बघा, उपाय खूप साधा आणि सोपा आहे. पण महत्वाचं काय आहे, भरपूर जणांना वाटतं, की असं केल्याने काय होणार आहे? सगळं काही शक्य आहे जर तुम्ही मनापासून कुठलीही सेवा करत असाल तर. आणि परमेश्वर आहे, परमेश्वर बघतोय कोणाला कोणत्या गोष्टीची गरज आहे, कोण मनापासून त्यांना हाक देत आहे, कोण आतुरतेने हाक देत आहे आणि खरंच कोणाला गरज आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर का मनापासून भगवान भोलेनाथांना आतुरतेने हाक दिली, तुमची जी काही अडचण आहे, तुमची जी काही आर्थिक अडचण आहे ती सांगितली, हा उपाय केला, तर नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल. हे बेलपत्र तुम्हाला पुढच्या श्रावण महिन्यापर्यंत तिजोरीत ठेवायचं आहे आणि वर्षी पु पुढच्या वर्षीच्या श्रावण सोमवारपर्यंत पुढच्या वर्षी परत तुम्ही हा उपाय करू शकता. त्याच्यामुळे प्रत्येक सोमवारी हा उपाय करायची गरज नाहीये. श्रावण महिन्यातील कुठलाही एक सोमवार तुम्ही हा उपाय करू शकता. बघा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भोलेनाथांची सेवा करत राहा. आपल्या गुरूंची सेवा करत राहा. कुलदेवतेची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.